नमस्कार, मी वेदांग प्रकाश कुलकर्णी, सांगली शिक्षण संस्था सांगली या शैक्षणिक संस्थेच्या महात्मा गांधी विद्या मंदिर विटा या शाळेचा इयत्ता 9वीचा विद्यार्थी. स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट व डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांनी आयोजित केलेल्या मी सावरकर या अभिनव वक्तृत्व स्पर्धेमध्ये गट क्रमांक 2 मधून सावरकरांच्या विचारांमधला हिंदू या विषयावर माझे मनोगत व्यक्त करणार आहे. हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा अशा कवितेच्या पंक्ती सुचणारे सावरकरांचे हिंदुत्वाचे विचार म्हणजे ईश्वरी वाणीतून प्रकट झालेले हिंदवी दर्शन होय. सावरकरांना हिंदुत्वाचे रक्षण करणाऱ्या गो ब्राह्मण प्रतिपालक शिवरायांमध्ये प्रत्यक्ष नृसिंह अवतार जाणवला. कारण धर्म व सत्य रक्षणाचे नृसिंह अवताराचे कार्य या महान कवीला छत्रपतींमध्ये जाणवले व ते कवी लेखणीतून प्रकट झाले. हिंदुत्व हे शब्द ऐकले तरी आम्हा तरुणाईमधील रक्त सळसळतं, भगव्या ध्वजाप्रमाणे लहरतं. कारण साऱ्या विश्वात हिंदुत्व हे आदर्शवादाचे श्रेष्ठ उदाहरण आहे. सावरकरांना अपेक्षित हिंदुत्व हे जात धर्म यापुरते मर्यादित नव्हते. कारण हिंदू हा धर्म नसून एक इतिहास आहे, उदात्त उत्तम जीवनशैली आहे. हिंदुत्वात चांगल्या गोष्टींना सामावून घेण्याची व्यापकता आहे. सावरकरांच्या जीवनातीलच उदाहरण सांगायचे तर ते ब्रिटिशांना देखील म्हणाले होते की तुमच्याशी आमचे शत्रुत्व नाही, परंतु तुम्ही आमच्या भूमीवर आक्रमण केले म्हणून हे शत्रुत्व निर्माण झाले. उद्या तुमच्या हक्कासाठी जरी लढायची वेळ आली तर हा सावरकर तुमची साथ देईल, अन्याय होऊ देणार नाही व येथेच खऱ्या हिंदुत्वाचा आदर्शवाद आपल्याला दिसून येतो. जोपर्यंत कोणाचे आपल्यावर आक्रमण होत नाही तोपर्यंत मानवता, सर्व धर्म समभाव अशा कल्पना टिकू शकतात. पण जर का आपल्यावर कोणाचे आक्रमण होत असेल तर मवाळ वाद दाखवण्यापेक्षा जहाल वाद दाखवून राष्ट्रवाद जपणे, एक राष्ट्र होणे गरजेचे आहे. व हाच खरा हिंदू राष्ट्रवाद सावरकरांना अपेक्षित होता. मी हिंदू आहे असे अभिमानाने सांगण्याची गरज आहे, पण मी ब्राह्मण, मराठा, शीख, जैन, राजपूत, बौद्ध असे सांगितले जाते. सारे विश्व हिंदूंना हिंदू म्हणते. मुसलमान देखील आपला हिंदूच असा उल्लेख करतात. पण आपण मात्र मी हिंदू असे छाती ठोकपणे सांगत नाही. कारण असे सांगणाऱ्यास संकुचित दृष्टिकोनाचे, जातीयवादी, राष्ट्रद्रोही, अराष्ट्रीय समजले जाते. हिंदूंना पहिला विरोध हा हिंदूंचाच असतो व हेच खरे परकीय दास्याचे रहस्य आहे. अनेक वर्षे परदास्यात राहिलेल्या हिंदूंना एकत्र आणण्याचा, त्यांच्यात राष्ट्रीय सामर्थ्य निर्माण करण्याचा प्रयत्न देखील स्वार्थी प्रवृत्तीने केला गेला नाही. पण हे दास्यत्व संपुष्टात यावे म्हणून सावरकरांनी जात धर्म निरपेक्ष हिंदुत्वाची पताका फडकवण्याचे महान कार्य केले. अशा विचारांचे लोक होते म्हणून आज आपण स्वतंत्र भारतात राहतो, सुरक्षित राहतो. पण आत्मकेंद्री प्रवृत्तीमुळे लोकांना याचा विसर पडला आहे, याचे वाईट वाटते. स्वार्थी प्रवृत्तीचे राजकारणी लोक म्हणतात की मुस्लिम देखील या राष्ट्राचे राष्ट्रनिष्ठ घटक आहेत. परंतु सावरकरांच्या मते ते आपल्या संस्कृतींवर, विचारांवर आक्रमण करतात म्हणून ते राष्ट्रनिष्ठ नसून अराष्ट्रीय आहेत. याला संघटितपणे उत्तर देण्याची गरज आहे. अशा प्रगल्भ विचारांना संपवण्याचे व विसरण्याचे घाणेरडे राजकारण सुरू आहे. पण याची काय फळे मिळतात हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपण पाहिले आहे. म्हणून अनेक जण हिंदू या धर्माची संकल्पना देव, देवता, धर्मग्रंथ, संत यांच्याशी करून दिशाभूल करताना आढळतात. परंतु इतिहासाला धरून जर हिंदू या धर्माची व्याख्या करावयाची असेल तर आसिंधु सिंधू पर्यंत हा यस्य भारत भूमिका पितृभू पुण्य भूमश्चैव सवय हिंदू रीती स्मृता अशी होईल. म्हणूनच सावरकरांच्या मते शीख, जैन, बौद्ध, आदिवासी, निरंकारी, वैदिक हे सर्व हिंदूच आहेत. कारण की त्यांचे संत, महात्मे, पुण्यात्मे, हुतात्मे, तीर्थस्थळे ह्या पवित्र हिंदुस्थानात आहेत. ही त्यांची पितृभूमी व पुण्यभूमी म्हणून ते हिंदू. धर्म व संस्कृतीबाबत सावरकर म्हणतात, जुन्यातले चांगले तेवढेच घ्यावे, वाईट सोडून द्यावे. धर्मग्रंथातील मनुष्यास हितकारक, उदात्त, उत्तम हे असेल त्याचे अनुकरण करावे. प्राचीन साहित्यातील आजच्या विज्ञानासही जे योग्य वाटते त्यात नवीन सत्यांची व तथ्यांची भर घालून संस्कृती रक्षण करावे.
कारण की त्यांचे हिंदुत्व हे मानवतेकडे टाकलेले पाऊल होते. त्यांचे अंतिम ध्येय हेच होते की प्रत्येकाची जात ही माणूस असावी, तर धर्म हा माणुसकी. पण यासाठी ते म्हणतात आधी हिंदुस्थानावर प्रेम करणे गरजेचे आहे, तर राष्ट्रनिष्ठा असणे आवश्यक आहे. अशा विचारांच्या सावरकरांना या देशात जिवंतपणी व मृत्यूनंतर देखील आजपर्यंत मानहानी, टीका, उपेक्षा यांना सामोरे जावे लागते. हे आपले दुर्दैव आहे. हिंदूंना एकत्र येण्यासाठी त्यांनी हाक दिली होती, परंतु त्यावेळी त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून ते निराशेने म्हणले होते की मी या राष्ट्राची शेवटची आर्त किंकाळी आहे. पण हेच उद्गार आपल्याला चैतन्य देणारे ठरतात. व्यक्ती जाते, परंतु त्यांचे विचार अमर राहतात. म्हणूनच सद्यस्थितीतील हिंदुस्थानातील पिढी सावरकरांच्या विचारांचे वर्तवणूक करत आहे व त्यांच्या विचाराने चालत आहे. जगातील सर्व भांडणे संपावीत, सर्व मानवजात एक यावी यासाठी सावरकर उत्सुक होते. कारण की मानवता हीच त्यांच्या हिंदुत्वाची संकल्पना होती. म्हणूनच त्यांनी आपले हिंदुत्व हे पुस्तक जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंगाने करताना ते म्हणतात, अमुचा स्वदेश भुवनत्रयांमध्ये वास. स्वातंत्र्यवीरांचे त्रिभुवनात वास करण्याचे स्वप्न आजच्या हिंदुस्थानातील नवीन पिढीने आम्हासारख्या तरुण मुलांनी पूर्ण करणे हीच या स्वातंत्र्य सूर्यास आदरांजली ठरेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय.